प्रत्येकाला पुन्हा एक वार दाखवलेला आहे. त्याची दया, त्याची कृपा त्याने आपल्या प्रत्येकासाठी नवीन केलेली आहे. तर चला प्रियांनो, आजच्या या सुंदरशा दिवसामध्ये त्या जिवंत परमेश्वराकडे पुन्हा एक वार आपण आपलं लक्ष लावूया. आपण जसे आहोत तसे त्याच्या पवित्र चरणाजवळ येऊया आणि त्याला धन्यवाद देऊया. कारण खरोखर परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं की अहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा, सरळ माणसांना स्तुतिगान शोभते. वीणेवर परमेश्वराचे उपकार स्मरण करा, दशकंतू वाद्यावर त्याचे गुणगान गा, त्याच्या पुढे नवे गीत गा, जयघोष करीत कुशलतेने वाद्य वाजवा. कारण परमेश्वराचे वचन सरळ आहे, त्याची सर्व कृती सत्याची आहे. आमेन. हालेलुया. आपला देव हा जिवंत आहे, आपला देव हा सत्य आहे. हालेलुया. आणि म्हणून अशा जिवंत देवाची आपण आनंदाने आणि उत्साहाने धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया आणि त्याला म्हणूया की प्रभू, आम्हाला काही मिळो अगर न मिळो, परंतु आमच्या मुखामध्ये तुझं गौरव, तुझी स्तुती सतत आणि सतत असते. आमेन. तर चला प्रियांनो, गीत गाऊया. कुछ मिले या ना मिले, प्रभू की स्तुती हो. कुछ मिले या ना मिले, प्रभु की स्तुति हो. परमेश्वराची हीच इच्छा आहे की आपण त्याचं गौरव केलं पाहिजे. तर आपण धन्यवाद आणि धन्यवादच दिले पाहिजे. हालेलुया, हालेलुया. थँक यू लॉर्ड. तर जिवंत परमेश्वराकडे आपण येऊया, आपण त्या देवाला आपण हाक मारूया आणि प्रभूला म्हणूया की प्रभू आज तू आम्हावर दया कर. प्रभू आज जे अनेक लोक या जगामध्ये आहेत आणि ते मरत आहेत वेगवेगळ्या आजाराने, वेगवेगळ्या परिस्थितीने,
येत आहे. प्रभू हा शांतपर्यंत आम्हाला घेऊन जा. हालेलुया. दया आणि कृपा त्या कर प्रभू परमेश्वर आहे प्रभू, त्या तुला आम्ही नमन करतो. Yes, thank you. Thank you, Jesus. प्रभु तो आम्हाला उपयोग आपण Thank you. Hallelujah. Hallelujah. Yes, thank you, Jesus. Thank Thank you, you, Lord. Jesus. Hallelujah. Thank you, Lord. Hallelujah. मैं रोता हूँ है यहोवा, गिड़गिड़ाता हूँ है यहोवा, मैं रोता हूँ है यहोवा, गिड़गिड़ाता हूँ है यहोवा, नाश होने से मुझे बचा लो, मरने को मैं मुझे बचा लो, नाश होने से मुझे बचा लो, मरने को मैं मुझे बचा लो, घुटनों पर दुआएं करता हूँ, आता हूँ घुटनों पर दुआएं करता हूँ, मैं रोता हूँ है यहोवा, गिड़गिड़ाता हूँ है यहोवा, मैं रोता हूँ है यहोवा, गिड़गिड़ाता हूँ है यहोवा, शांति की बातें तुम्हारी हो जाने, ऐसी समझ तुम्हें देना, शांति की बातें तुम्हारी हो जाने, ऐसी समझ तुम्हें देना, हे यहोवा ये हमारा अपनी शांति से भर देना, यीशु के नाम से दुआएं करता हूँ, यीशु के नाम से दुआएं करता हूँ, मैं रोता हूँ है यहोवा, गिड़गिड़ाता हूँ है यहोवा, मैं रोता हूँ है यहोवा, गिड़गिड़ाता हूँ है यहोवा, अधर्म करने से होगा, प्रेम ठंडा होता जाता है, अधर्म करने से होगा, प्रेम ठंडा होता जाता है, यीशु को पहचान Thank you, Jesus. Hallelujah. Yes, thank you, Jesus. प्रेमळ पित्या, पुन्हा एक बार आम्ही तुला धन्यवाद देतो.
तुझी स्तुती करतो प्रभू. आम्ही तुला शरण आलो बा. Yes, Lord. परमेश्वर तुला गायनाद्वारे स्तवनाद्वारे परमेश्वर तुला प्रभू आम्ही आज यज्ञ तुला अर्पण केलेलं आहे. पोटाचं फळ स्तुतीचा यज्ञ आम्ही तुला अर्पण केलेला आहे Yes, देवा. Jesus. पुन्हा एक बार तू आज तू मान्य करतो देवा. होय, परमेश्वरा ऐकणारे पाहणाऱ्या प्रत्येकाला तुझा स्पर्श करतो Yes, देवा. amen, आणि Lord. आज प्रभू देवा तू सगळं देतो देवा. होय, येशू. तुम्हाला दास तुझे पास्टर चक्रनारायण यांना तुझा स्पर्श करतो होय. परमेश्वरा त्यांच्या मुखाला स्पर्श कर प्रभू. आणि आज तुझी इच्छा तू आम्हाला कळू दे प्रभू. आणि तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला तू सहाय्य होय, कर. माझ्या येशू. मान सन्मान आणि गौरव देत प्रभू देवा. आम्ही सर्वजण तुझ्या हातात पडत येशू ख्रिस्त आमचा उद्धारक याच्याद्वारे मागतो. आमेन. देवाच्या नावाला खरोखर धन्यवाद असो. स्तवनाद्वारे गायनाद्वारे परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद दिला. तो समय आहे की आज पुन्हा एक वार परमेश्वराचं वचन आज आमच्याशी बोलणार आहे. परमेश्वर आज त्याच्या दासाकडे आमची भेट घेणार आहे. म्हणून विनंती करतो पास्टर चक्रनारायण यावेळेस पुढे येतील आणि वचनातून आपल्याला चालवते. लक्षपूर्वक आपण देवाचं वचन ऐकूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची मी स्तुती करतो. आठवडाभर देवाने आपल्या सर्वांना सांभाळलं आणि आज त्याची उपासना करण्यासाठी परमेश्वराने पुन्हा एकदा आपल्याला वेळ दिली. याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. प्रियानो, आजचा माझा जो विषय आहे तो म्हणजे स्तुती सामर्थ्य. देवाच्या स्तुतीमध्ये सामर्थ्य आहे. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं की देवाने आपल्याला जे निर्माण केलेलं आहे ते केवळ देवाची स्तुती करण्यासाठी, त्याचं स्तवन करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेलं आहे. यशायाचं पुस्तक 43वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये देवाची इच्छा आपल्याला पाहायला मिळते. पहा, देव या ठिकाणी म्हणतो, ज्यास माझे नाम दिले आहे, ज्यास माझे नाम ठेविले, ज्यास माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले, त्या सर्वांना घेऊन या. 21व्या वचनामध्ये तो म्हणतो, मी आपल्यासाठी निर्माण केलेले माझे लोक माझं स्तवन करतील. देवाची आपल्यासाठी इच्छा, आपण त्याचं स्तवन करावं ही देवाची आपल्यासाठी इच्छा आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 11व्या वचनात देखील आपल्याला पाहायला मिळतं, ज्यावेळेस देवाचा दास संत योहानाला स्वर्गाचा साक्षात्कार झाला, तर स्वर्गामध्ये देखील 4 वडील आणि ते सर्व प्राणी, देवाचे दूत परमेश्वराची स्तुती करत आहेत. ते परमेश्वराला गौरव देत आहे आणि ते म्हणत आहे की हे परमेश्वरा, आमच्या देवा, तुला गौरव असो, तुला सन्मान असो, तुझं सामर्थ्य असो. 5वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये देखील तो म्हणतो की राजासनावर जो बसलेला आहे त्याला, त्या कोकऱ्याला स्तुती, सन्मान आणि गौरव, सत्ता ही युगानुयुग असो. देवाची आपल्यासाठी इच्छा आहे की आपण देवाची स्तुती केली पाहिजे. परंतु दुर्दैवाची गोष्ट आहे प्रियांनो, आपण कोणाची स्तुती करतो, आपण कोणाची उपासना करतो, आपण कोणाची आराधना करतो. बायबल आम्हाला सांगतं की आपण
त्या निर्माणकर्त्या परमेश्वराची उपासना आम्ही केली पाहिजे, त्याची स्तुती आपण केली पाहिजे, त्याचं स्तवन आपण केलं पाहिजे. पहा, आपल्याला पाहावयास मिळतं की ज्या परमेश्वराची आपण स्तुती करतो, भक्ती करतो, स्तवन करतो, उपासना करतो, तो परमेश्वर हा निर्माणकर्ता परमेश्वर आहे. स्तोत्र संहिता 90 आणि वचन दुसऱ्या स्तोत्र 90 आणि दुसऱ्या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं, असं लिहिलं आहे, हा जो देव परमेश्वर आहे तो पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, म्हणजे ज्या परमेश्वराची आपण स्तुती करतो तो परमेश्वर पर्वत उत्पन्न झाले त्यापूर्वी, पृथ्वी व जग निर्माण केली त्यापूर्वी, अनादी कालापासून तो युगानुयुगीचा देव आहे. म्हणजे पर्वत उत्पन्न करणाऱ्या, पृथ्वी आणि जग निर्माण करणाऱ्या परमेश्वराची आपण स्तुती केली पाहिजे. स्तोत्र संहिता 95 आणि 4 आणि 5 वचनामध्ये देखील तो म्हणतो की परमेश्वर हा जो निर्माण करता आहे त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थळे आहे, पर्वताची उंच शिखरे ही त्याचीच आहे. म्हणजे आपण पाहतो की पृथ्वीची खोल स्थळे ज्याचा शोध आपण घेऊ शकत नाही, अशी पृथ्वीची खोल स्थळे आणि पर्वताची उंच उंच शिखरे ही त्याचीच आहेत. जो समुद्र आपण पाहतो, 1/3 जागा पृथ्वीवरील समुद्राने व्यापलेली आहे. आणि बायबल आम्हाला सांगतं की समुद्र त्याचा आहे, समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. आणि ज्या कोरड्या भूमीवर आपण राहतो ती कोरडी भूमी देखील परमेश्वरानेच उत्पन्न केलेली आहे. कोरडी भूमी ही त्याच्याच हाताने रचली गेलेली आहे. तर प्रियांनो, देवाची इच्छा काय आहे? देवाची इच्छा आपल्यासाठी आहे की आपण त्या निर्माणकर्त्या परमेश्वराची स्तुती आपण केली पाहिजे, त्याचं स्तवन आपण केलं पाहिजे. त्याच उद्देशासाठी देवाने आज आपल्याला बनवलेला आहे, आपल्याला निर्माण केलेला आहे. आज जो श्वास आपण जो श्वास घेत आहोत ना प्रियांनो, ती एक देवाची देणगी आहे. प्रियांनो, आपल्याला ठाऊक असेल, या कोरोनाच्या महामारीमध्ये अनेकांनी आपले प्राण गमावलेले आहेत, आपले जीव गमावलेले आहेत. परंतु आज आपण सर्वजण या जिवंताच्या भूमीवर आहोत आणि देवाने जो विनाशुल्क जी हवा परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे, या हवेसाठी, या ऑक्सिजनसाठी अनेक बांधव प्रियांनो रुग्णालयामध्ये आहे, दवाखान्यामध्ये आहे आणि त्यांना पैसे द्यावा लागतात, त्यांना मोल द्यावं लागतं, त्यावेळेस ते श्वास घेऊ शकतात. परंतु प्रियांनो, आज आपण जो श्वास घेत आहोत, आपण जी हवा घेत आहोत, प्रियांनो, देवाने ती आपल्याला विनाशुल्क दिलेली आहे. आणि म्हणून आपण प्रियांनो किती देवाचे आभार मानले पाहिजे आणि देवाची स्तुती केली पाहिजे. या जगामध्ये अनेक असे लोक आहेत प्रियांनो, ज्यांच्याजवळ पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, मिळकत आहे, नाव आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, परंतु आज ते मृत्यूशय्येवर आहे, जे दवाखान्यात आहे, जे ICU मध्ये आहे, ते श्वास घेण्यासाठी तडफडत आहे. आणि प्रियांनो,
त्यांना तुम्ही जाऊन विचारा की तुमचं धन, तुमचा पैसा, तुमचं नाव, तुमची प्रतिष्ठा तुम्हाला वाचू शकते का? आणि त्यांना जाऊन विचारा, ते म्हणतील नाही. प्रियांनो, तुमचं धन, तुमचा पैसा, तुमची प्रतिष्ठा, तुमचं पद प्रियांनो तुम्हाला वाचू शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो, आपल्यावर देवाची किती मोठी दया आहे, आपल्यावर देवाची किती मोठी कृपा आहे की आपण या जिवंताच्या भूमीवर आहोत आणि आपण श्वास घेत आहोत. आपल्याला देवाने ही संधी दिलेली आहे की आपण त्याची स्तुती करावी. प्रियांनो, स्तुतीमध्ये सामर्थ्य आहे. यहोशुआचं पुस्तक 6व्या अध्याय आणि 20व्या वचनामध्ये आपण पाहतो, ज्या वेळेस देवाच्या लोकांना म्हणजे इस्रायल लोकांना ज्या वेळेस ते यरीहो शहर काबीज करायचं होतं, तर यरीहोचा फार मोठा तट त्यांच्या समोर होता आणि एवढा मोठा तट कोणीही पार करू शकत नव्हता किंवा तो तट उद्ध्वस्त करण्याची क्षमता ना त्या इस्रायल लोकांमध्ये होती, ना त्यांच्या शस्त्रामध्ये होती. ते कोणीच आपल्या शक्तीने किंवा ज्ञानाने तो यरीहोचा तट उद्ध्वस्त करू शकत नव्हता. परंतु आपण पाहतो की लोकांनी जयघोष केला, लोकांनी जयघोष केला. याजक रणशिंगे वाजवत राहिली. रणशिंगाचा शब्द ऐकल्यावर लोकांनी मोठा जयघोष केला, म्हणजे देवाची स्तुती केली, देवाला धन्यवाद दिले. देवाचं गौरव ज्या वेळेस त्यांनी केलं त्यावेळेस असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे, तो एवढा भयंकर आणि जबरदस्त यरीहोचा तट जागच्या जागी कोसळला असं बायबल मध्ये लिहिलेलं आहे. प्रियांनो, काय होतं प्रियांनो ह्या जयघोषामध्ये? काय होतं या जयघोषामध्ये? देवाचं सामर्थ्य होतं प्रियांनो. आणि ज्या वेळेस देवाच्या लोकांनी देवाचा जयघोष केला, देवाचं गौरव केलं, देवाची स्तुती केली, त्यावेळेस देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी उतरलं आणि यरीहोचा प्रचंड मोठा तट जागच्या जागी कोसळला. हालेलुया. प्रियांनो, देवाच्या स्तुतीमध्ये सामर्थ्य आहे आणि या सामर्थ्याचा अनुभव आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण घेतला पाहिजे. प्रियांनो, काय देवाची स्तुती म्हणजे काय? काय वाटतं? देवाची स्तुती म्हणजे काय? स्तुतीच्या अनेक व्याख्या आपण करू शकतो. काय लोक म्हणतील देवाची स्तुती म्हणजे गीत गाणं, वाद्य वाजवणं, देवाचं आभार मानणं. होय प्रियांनो, परंतु या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण करतो त्या ज्यावेळेस आपल्या अंतःकरणापासून करतो. पहा, स्तुतीची एक छोटीशी व्याख्या मी केलेली आहे. असं आपण म्हणू शकतो, कृतज्ञतेचे शब्द, कृतज्ञतेचे शब्द जे आपल्या अंतःकरणातून निघतात आणि देवाच्या आशीर्वादाची, देवाच्या दयेची, देवाच्या कृपेची, देवाच्या मदतीची प्रशंसा करतात, ते म्हणजे देवाची स्तुती होय. हालेलुया. आपल्या अंतःकरणातून निघालेले कृतीचे शब्द. बऱ्याच वेळेस आपण देवाच्या मंदिरात येतो आणि देवाची स्तुती करतो, परंतु ती आपल्या अंतःकरणातून निघत नसते. सवयीप्रमाणे आपल्या ओठातून आपण देवाची स्तुती करतो, पण आपल्या अंतःकरणापासून आपण देवाची स्तुती करत नाही.
प्रियांनो, देव आपलं अंतःकरण पारखणारा परमेश्वर आहे. होय, ज्यावेळेस आपण देवाची स्तुती करतो त्यावेळेस देव आपल्याकडं केवळ पाहत नाही, तर देव आपल्या अंतःकरणात डोकावून पाहत असतो की आपण किती अंतःकरणाने देवाची स्तुती करतो. स्तुती ही देवाच्या मदतीची पावती आहे, आशीर्वादाची पावती आहे, जी गीताद्वारे, शब्दाद्वारे आणि कृतीद्वारे प्रगट होते. तर स्तुती ही देवाच्या मदतीची दिली जाणारी एक पावती आहे, जी आपल्या शब्दाद्वारे, गीताद्वारे आणि कृतीद्वारे आपल्या अंतःकरणातून आपण प्रगट करत असतो. होय, देवाला ही स्तुती अपेक्षित आहे, जी स्तुती आपल्या अंतःकरणातून आपण करत असतो. हालेलुया. होय प्रियांनो, पवित्र शास्त्रात स्तुतीचे अनेक उदाहरण आहेत. हन्नाला ज्यावेळेस देवाने मूल दिलं, हन्नाला मूल बाळ नव्हतं, तिची सवत तिला चिडवायची, ती फार दुःखी स्त्री असायची आणि ती दरवर्षी देवाच्या मंदिरात जायची, देवाला यज्ञ करायची, देवाचा दावा करायची आणि एक दिवस देव तिची प्रार्थना ऐकतो, देव तिच्यावर दया करतो आणि आपण पाहतो की ज्यावेळेस देवाने तिच्यावर दया केली, देवाने शमूएल नावाचं बाळ देऊन तिला आशीर्वादित केलं, त्यावेळेस पहिले शमूएल याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो ती देवाची स्तुती करत आहे, ती देवाला धन्यवाद देत आहे. शमूएलाचं पहिले शमूएल याचा 2रा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की ही हन्ना देवाची स्तुती करते आणि प्रियांनो, ती देवाला धन्यवाद देत आहे. निर्गमाचं पुस्तक 15वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये देखील आपण पाहतो, ज्या वेळेस देवाने इस्रायल लोकांना त्या फारोच्या तावडीतून सोडवलं, त्या समुद्रातून देवाने त्यांना पार नेलं, ज्यावेळेस देवाने त्याच्या लोकांचा उद्धार केला, त्यावेळेस निर्गमाचं पुस्तक 15वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की देवाच्या लोकांनी त्याची स्तुती केलेली आहे, त्याचा जयघोष केलेला आहे, त्याला धन्यवाद दिलेले आहे. उत्पत्तीचं पुस्तक 29वा अध्याय 34 आणि 35व्या वचनामध्ये देखील आपण पाहतो की ज्या वेळेस लियाला परमेश्वराने पुत्र देऊन आशीर्वादित केलं, तर ती म्हणती, आता मी परमेश्वराचं स्तवन करेन, कारण परमेश्वराने माझ्यावर दया केलेली आहे आणि परमेश्वराचं स्तवन करेन. परमेश्वराने मला आशीर्वादित केलेला आहे आणि त्याचं नाव मी यहूदा ठेवीन. यहूदा या शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती. होय प्रियांनो, देवाने त्याची स्तुती करण्यासाठीच प्रियांनो आम्हाला बनवलेला आहे आणि या जगामध्ये ठेवलेला आहे. देवाचे अनेक उपकार आपल्यावर आहेत, देवाची फार अपार दया आपल्यावर आहे. देव पावले आपल्याला सांभाळत असतो. आपण जो काही श्वास घेत आहोत, ही एक देवाची दया आहे, ही एक देवाची कृपा आहे, ही एक देवाची करुणा आहे प्रियांनो. आणि म्हणून प्रत्येक श्वासाबरोबर आम्ही देवाला धन्यवाद दिले पाहिजे, देवाची स्तुती केली पाहिजे. स्तोत्रकर्ता दावीद 2 शमूएल 22वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, मी परमेश्वराची स्तुती करतो, त्यावेळेस परमेश्वर शत्रूपासून माझा बचाव करतो. होय प्रियांनो, देव स्तुतीमध्ये वसणारा परमेश्वर आहे, स्तुतीमध्ये सामर्थ्य ओतणारा परमेश्वर आहे. आणि प्रियांनो, देवाची तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी ही इच्छा आहे की आपण त्याची स्तुती करावी. होय प्रियांनो, आपण देवाची स्तुती करतो त्यावेळेस काय होत असतं, आपण देवाची स्तुती करतो त्यावेळेस देवाला आपल्या जीवनात कार्य करण्यासाठी आपण आकर्षित करत असतो. लक्षात ठेवा, हे जे वचन परमेश्वर आपल्याला देत आहे प्रियांनो, देव तुमच्या कपड्याने आकर्षित होत नाही, देव तुमच्या रूपाने आकर्षित होत नाही, देव तुमच्या संपत्तीने आकर्षित होत नाही, देव तुमच्या पर्सनॅलिटीने आकर्षित होत नाही. ज्यावेळेस तुम्ही देवाची स्तुती करता त्यावेळेस प्रियांनो, तुम्ही देवाला तुमच्या जीवनात
हस्तक्षेप करण्यासाठी, कार्य करण्यासाठी देवाला तुम्ही आकर्षित करत असता. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही देवाची स्तुती करता, त्या स्तुतीद्वारे देवावरील प्रेम आणि देवाचा आदर, देवाविषयी आदरयुक्त भावना तुम्ही त्याद्वारे प्रकट करता. तुम्ही म्हणता माझं प्रेम देवावर आहे, मी देवावर प्रेम करते, मी देवावर प्रेम करतो आणि माझं खूप प्रेम देवावर आहे, मी चर्चला जाते, प्रार्थना करते. परंतु जर तुम्ही देवाची स्तुती करत नसाल प्रियांनो, तर प्रियांनो तुमचं प्रेम देवावर नाही, तुमचं प्रेम स्तुतीद्वारे प्रगट होतं. आणि प्रियांनो तुमच्या भावना स्तुतीद्वारे तुम्ही प्रगट करत असता. होय प्रियांनो, तुमच्या जीवनातील लढाईमध्ये ज्यावेळेस तुम्ही स्तुती करता, त्यावेळेस तुमची लढाई लढण्यासाठी स्वर्गीय सामर्थ्य तुम्ही प्राप्त करत असता. देव तुमची लढाई लढण्यासाठी तुम्हाला मदत करत असतो. प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही देवाची स्तुती करता, तुमच्यासाठी बंद असलेले दरवाजे प्रियांनो ते उघडले जातात आणि देव आशीर्वादाचा वर्षाव तुमच्या जीवनावर करत असतो. आणि म्हणून प्रियांनो, आम्ही देवाच्या लोकांनी नेहमी आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे, देवाला आम्ही धन्यवाद दिले पाहिजे. ज्यावेळेस आम्ही पृथ्वीवर देवाची स्तुती करतो, त्यावेळेस देव स्वर्गामध्ये तुमच्या वतीने देवाचे दूत स्तुती करतात प्रियांनो. आणि म्हणून प्रियांनो, देवाची इच्छा आहे की आम्ही देवाची स्तुती आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण देवाची स्तुती करत असताना आपल्या जीवनात जर सगळ्या गोष्टी चांगल्या असतील, आपल्याला जर एखादं छोटंसं नवीन बाळ देवाने मिळालं तर आम्ही देवाची स्तुती करतो. जर देवाने नवीन कार दिली तर आम्ही देवाची स्तुती करतो. जर देवाने नवीन घर दिलं तर आम्ही देवाची स्तुती करतो. नोकरी दिली, प्रमोशन दिलं, किंवा आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये जर आपल्याला यश मिळालं तर आपण देवाची स्तुती करतो. पण या कोणत्याच गोष्टी जर आपल्याला मिळाल्या नाही तर आम्ही देवाची स्तुती करतो का? देवाची इच्छा आपल्यासाठी काय आहे? स्तोत्र संहिता 145 आणि पहिली 2 वचनामध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं. स्तोत्र संहिता 145 आपण वाचूया प्रियांनो. स्तोत्र संहिता 145 आणि या ठिकाणी देवाची इच्छा या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते की आम्ही कधी देवाची स्तुती केली पाहिजे. पहा, हा स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, हे माझ्या देवा राजा, मी तुझा महिमा वर्णीन. आणि कधी वर्णीन? सदा सर्व काळ. कोणतीही परिस्थिती असू द्या, कोणतेही संकट असू द्या, माझ्या जीवनात कितीही प्रश्न असू द्या, कितीही अडचण असू द्या, माझं जीवन कितीही दुःखमय असू द्या, माझी परिस्थिती कशी असू द्या, मी सदा सर्व काळ तुझ्या नावाचा धन्यवाद करेन. दुसऱ्या वाक्यात तो म्हणतो, मी प्रति दिवशी तुझा धन्यवाद करेन आणि सदा सर्व काळ तुझ्या नावाचे स्तवन करेन. सदा सर्व काळ माझ्या जीवनात मी तुझ्या नामाचे स्तवन करेन. कारण तो देव कसा आहे? तो थोर आहे, परमस्तुत्य आहे आणि त्याची थोरवी अगम्य आहे. होय, सर्व परिस्थितीमध्ये आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे, ज्यासाठी परमेश्वराने आम्हाला बनवलेलं आहे. आज प्रियांनो, देवाच्या सानिध्यामध्ये असताना स्तुतीचे काही प्रकार जे पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ती आज आपण पाहणार आहोत की देवाची स्तुती ही कोणकोणत्या परिस्थितीमध्ये आपण केली पाहिजे. देवाच्या लोकांनी कोणकोणत्या परिस्थितीमध्ये देवाची स्तुती केली, स्तुतीचे प्रकार. आणि ज्या वेळेस आपण देवाची स्तुती करतो ना, त्यावेळेस चांगले परिणाम, स्तुती चांगले परिणाम आपल्या जीवनामध्ये आणते. स्तुती देवाचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये आणते. स्तुती आपल्या जीवनात एक अलौकिक सामर्थ्य आणते. स्तुती आपलं जीवन हे बदलून टाकणारा अनुभव आम्हाला देते. आणि म्हणून पहिली स्तुती आम्हाला पाहावयास मिळते, कृतज्ञतेची स्तुती. पहिली स्तुती जी आहे ना, ती कृतज्ञतेची स्तुती.
कदाचित आपण विचार कराल ही काय भानगड आहे, बाळासाहेब हे काय सांगत आहेत आम्हाला. ही कृतज्ञतेची स्तुती म्हणजे ज्यावेळेस देवाकडून तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात, ज्यावेळेस देव तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो, ज्यावेळेस देव तुमच्यावर दया करतो, ज्यावेळेस देव तुम्हाला आशीर्वादित करतो, ज्यावेळेस देव तुमच्या जीवनामध्ये एखादा मिराकल करतो, ज्यावेळेस देव तुमचा अंतरुण बदलतो, त्यावेळेस प्रियांनो न थांबता न चुकता प्रियांनो तुम्ही देवाच्या लेकरांनी कृतज्ञतेची स्तुती केली पाहिजे. देवाला विसरू नका प्रियांनो. देवाला प्रियांनो बरेच असे बांधव आहेत जे देवाकडे येतात, देवाकडे मागतात, देव त्यांच्यावर दया करतो, देव त्यांच्या प्रार्थनेची उत्तर देतो, देव त्यांना आशीर्वादित करतो, देव त्यांचं जीवन बदलून टाकतो. परंतु प्रियांनो देवाचे आभार मानायला आणि देवाची स्तुती करायला ते कमी पडतात प्रियांनो. लुकाच्या शुभ वर्तमानात आपण पाहतो 10 कुष्ठरोग्यांना देवाने आरोग्य दिलं, परंतु त्यातले 9 कुष्ठरोगी हे कृतज्ञ निघाले, म्हणजे उपकाराची जाणीव न ठेवणारे. आणि एकच कुष्ठरोगी जो शोमरोनी होता तो येशूकडे मागे आला, येशूच्या पाया पडून त्याने येशूचे आभार मानले आणि येशूची स्तुती केली. प्रियांनो कृतज्ञतेची स्तुती करणारे लोक बना. देव आपल्यावर खूप दया करत असतो, देव आपल्या जीवनात फार महान कार्य करत असतो, देव फार महान आशीर्वाद आपल्याला देत असतो. आपली लायकी पात्रता आणि योग्यता नसतानाही देव आपल्याला सांभाळत असतो, आपल्यावर दया करत असतो, आपल्याला उत्तमातील उत्तम गोष्टी देव देत असतो. काय प्रियांनो आपण देवाचं स्मरण करून देवाच्या सानिध्यात येऊन आपण कृतज्ञतेपूर्वक आपण देवाची स्तुती करतो का? पवित्र शास्त्रामध्ये अन्यविषयी आम्हाला पाहायला मिळतं, ही दुःखी स्त्री होती, ही निराश स्त्री होती, तिची सवय तिला चिडवायची आणि ही दुःखी स्त्री देवाला तिने कधी सोडलं नाही, देवाला ती कधी विसरली नाही. ही दुःखी स्त्री नेहमी देवाच्या मंदिरात जायची, परमेश्वराला यज्ञ करायची, परमेश्वराकडे आपलं घराणं मानायची, परमेश्वराचा धावा ती करायची. प्रियांनो देव अन्यायी परमेश्वर नाही. जे लोक देवाच्या सानिध्यामध्ये जातात, जे लोक देवाच्या मंदिरात जातात, जे लोक देवाची भक्ती करतात, जे लोक देवाची उपासना करतात, देव त्यांना विसरत नाही, देव त्यांच्यावर दया करतो. आणि आपल्याला पाहायला मिळतं की देव प्रियांनो त्यांची प्रार्थना ऐकतो. देवाने हन्नेची पण प्रार्थना ऐकली आणि देवाने हन्नेला वचन दिलं. परमेश्वर एली संदेशाद्वारे हन्नेशी बोलला. परमेश्वर म्हणाला जा, परमेश्वराने तुझे मागणे ऐकलेले आहे, जा, परमेश्वराने तुझे मागणे ऐकलेले आहे, तुला पुत्र संतान होईल. देवाने तुझे अश्रू पाहिलेले आहे. हालेलुया. तुमचे अश्रू कदाचित तुमचं घरातले लोक पाहू शकणार नाही, तुमचे जवळचे लोक पाहू शकणार नाही, तुमच्यावर प्रेम करणारे लोक पाहू शकणार नाही, तुमचे मुलं पाहू शकणार नाही, तुमचा पती पाहू शकणार नाही, तुमची पत्नी पाहू शकणार नाही, परंतु तुमचे अश्रू देव पाहतो. प्रियांनो दाविदाचे अश्रू पण देव पाहायचा आणि देव त्याला म्हणायचा तुझे अश्रू मी माझ्या त्या कुपीमध्ये भरून ठेवलेले आहेत, ते साठवलेले आहेत आणि अश्रूच्या मनाने मी तुला आशीर्वादित करणार आहे, मी तुला सन्मानित करणार आहे. प्रियांनो देवाने दाविदाला देखील सोडलेलं नाही. जे त्याच्याकडे जातात, जे त्याचा धावा करतात, देव त्यांना सोडत नाही. प्रियांनो देव त्यांच्यावर दयाच करतो, देव त्यांच्या अश्रू पुसून टाकतो आणि देव त्यांना अश्रू तेलाचा अभिषेक देव त्यांच्या जीवनामध्ये करत असतो. या हन्नेवर देखील देव आशीर्वादित करतो, या हन्नेवर देखील देव दया करतो आणि देवाच्या वचनाप्रमाणे ती गर्भवती राहते आणि देव त्याच्यावर अनुग्रह करतो. आणि प्रियांनो पहिले शमूएलाचं पुस्तक 2रा अध्याय आणि 1ल्या वचनात आम्हाला पाहायला मिळते ही हन्ना सर्वप्रथम काय करत असेल तर ती देवाला धन्यवाद देत आहे, देवाची स्तुती करत आहे. हे कृतज्ञतेची स्तुती आहे प्रियांनो, जी हन्ना देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन करत आहे. ती कृतज्ञतापूर्वक अंतःकरणाने ती देवाची स्तुती करत आहे. देव तिला पाहत आहे, देव तिचं अंतःकरण पाहतो. प्रियांनो मी तुम्हाला प्रारंभी सांगितलं की देवाची स्तुती ओठानेच करू नका, देवाची स्तुती आपल्या अंतःकरणात
अंतकरणातून ती बाहेर आली पाहिजे. जे अंतकरण देव पाहत असतो, जे अंतकरण देव पाहत असतो, त्या अंतकरणापासून आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. ते हन्नेचं अंतकरण देवाने पाहिलं आणि आपल्याला पाहायला मिळतं पहिले शमूएलचा 2रा अध्याय आणि 21व्या वचनामध्ये आपण पाहतो की परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला व ती गर्भवती होऊन तिला 3 पुत्र आणि 2 कन्या झाल्या. परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला, तिला 3 पुत्र आणि 2 कन्या झाल्या. ज्यावेळेस एका मुलासाठी तिने देवाची स्तुती केली, देवाने तिला आणखी 3 मुलं दिले, 2 कन्या देऊन त्या माणूस स्त्रियाला देवाने आशीर्वादित केलं. हालेलुया. होय प्रियानो, ज्यावेळेस आपण कृतज्ञतेपूर्वक अंतकरणाने देवाची स्तुती करतो त्यावेळेस देव आपल्याला अधिक देतो. एका गोष्टीसाठी स्तुती करतो, देव अधिक गोष्टी आपल्याला देतो. एका मुलाबद्दल हन्नेने देवाची स्तुती केली, देवाने तिला 5 मुलं देऊन आशीर्वादित केलं. तुमच्या जीवनातील एक गोष्टीबद्दल देवाची स्तुती करा, देव 5 गोष्टी देऊन तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. होय प्रियानो, देव हा भरपाई करणारा परमेश्वर आहे. स्तोत्र 90 मध्ये परमेश्वराचा दास मोशे म्हणतो, ज्या मानाने आम्ही दुःख भोगलं, हे देवा त्याच्या मानाने तू आम्हाला आनंदित कर. म्हणजे जेवढं आम्ही दुःख भोगतो, परंतु ज्यावेळेस त्या दुःखामध्ये आम्ही देवाची स्तुती करतो, देवाचे आभार मानतो, त्याच्या अनेक पटीने देव आम्हाला आशीर्वादित करत असतो. एका मुलाबद्दल हन्नेने देवाची स्तुती केली, 5 मुलं देऊन देवाने तिला आशीर्वादित केलं. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते, दुसरी स्तुती ही मध्यरात्रीची स्तुती आहे. आता आपण म्हणाल काय, आम्ही जागे राहायचं आणि देवाची स्तुती करायची काय? होय प्रियानो, जर तुम्हाला झोप येत नसेल तर निश्चित दुसरा टाइमपास करण्यापेक्षा तुम्ही मध्यरात्रीच्या वेळेस तुम्ही उठा आणि देवाची स्तुती करा. ही मध्यरात्रीची स्तुती म्हणजे प्रियानो, याचा जर आध्यात्मिक अर्थ आपण घेतला तर मध्यरात्रीची स्तुती ही तुमच्या जीवनातील काळोखाची जी रात्र असते आणि या काळोखाच्या रात्रीमध्ये ज्या वेळेस काळोखाची रात्र म्हणजे दुःखाची रात्र, संकटाची रात्र, अतिशय कठीण तुमच्या जीवनातले कठीण दिवस, त्याला आपण मध्यरात्रीची उपमा देऊ शकतो. पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की अशाच कठीण परिस्थितीमधून देवाचे दास पौल आणि सिलास हे जात आहेत. अतिशय कठीण परिस्थितीमधून जात आहेत आणि त्यांच्या जीवनात ऍक्च्युअली जेलमध्ये जे कैदी असतात त्यांना दिवसही सारखा असतो आणि रात्रही सारखी असते. आणि हे पौल आणि सिलास विषयी पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की त्यांची परिस्थिती किती वाईट आहे. अतिशय कठीण परिस्थितीमध्ये हे पौल आणि सिलास जात आहे. प्रेषितांची कृत्य याच्या 16व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की ह्या पौल आणि सिलासला पुष्कळ फटके मारण्यात आलेले आहेत आणि त्यांचा खूप छळ केलेला आहे. का तर एका अधिकाऱ्याच्या मुलीतून त्याने एका पिशाचाला बाहेर काढलेला आहे आणि ज्यामुळे त्यांचं उत्पन्न बुडालेलं आहे. दैव शक्तीद्वारे, ज्ञानाद्वारे, त्या पिशाचाच्या शक्तीद्वारे त्यांची कमाई चालू होती आणि पौलाने काय केलेलं आहे, त्या पिशाचाला काढून टाकलेला आहे, त्या दुष्ट आत्म्याला काढून टाकलेला आहे. तो अधिकारी चौताळला, त्याने पौलाविषयी सिलाविषयी तक्रार केली आणि या पौल आणि सिलाला प्रियानो पकडून त्या अधिकाऱ्यांकडे आणलेला आहे आणि मग त्यांना शिक्षा दिलेली आहे. त्यांना पुष्कळ फटके मारलेले आहेत, त्यांचा छळ केलेला आहे, ते अतिशय थकलेले आहेत.
ते दबलेले आहेत आणि फटके मारल्यामुळे प्रियानो कदाचित ते रक्तभंगाळ झाले असतील, त्यांना वेदना असतील, त्यांना दुःख असेल. प्रियानो फटके ज्यावेळेस रोमन लोक फटके मारायचे ते साधे फटके नसायचे. एक एक फटक्यावर प्रियांनो चामडी निघायची, शरीर रक्तभंगाळ व्हायचं, अशा प्रकारचे ते फटके असायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये पौल आणि सिलास आहेत, त्यांना फटके मारलेले आहेत, त्यांचा छळ केलेला आहे आणि त्यांना बंदी शाळेमध्ये टाकण्यात आलेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की लोक पण त्यांच्यावर उठले, त्यांचे वस्त्र फाडलेले आहेत आणि त्यांना पुष्कळ फटके मारलेले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना बंदी शाळेत घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवलेले आहेत. म्हणजे पाय खोड्यात अडकवले म्हणजे काय प्रियांनो, काही बंदी शाळेमध्ये असतात, परंतु बंदी शाळेच्या खोलीमध्ये त्यांना फिरायची मुभा असते. परंतु या ठिकाणी ही अशी बंदी शाळा होते की त्यांचे पाय तिथे खोड्यामध्ये अडकवलेले आहेत. म्हणजे ते फिरू शकत नव्हते, हलू शकत नव्हते, उठू शकत नव्हते, बसू शकत नव्हते, झोपू शकत नव्हते, अशी त्यांची परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये असताना ही त्यांच्या जीवनातील मध्यरात्र आहे. हालेलुया. ही त्यांच्या जीवनातील काळी कुट्ट रात्र आहे. ही त्यांच्या जीवनातील दुःखाची रात्र आहे. ही त्यांच्या जीवनातील क्लेशाची रात्र आहे. आणि अशा या क्लेशाच्या दुःखाच्या रात्रीमध्ये पौल आणि सिलास हलू शकत नाही, उठू शकत नाही, बसू शकत नाही, झोपू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये पौल आणि सिलास हात वर करून देवाची स्तुती करत आहे. हालेलुया. पाय खोड्यात आहेत, हात मोकळे आहेत, आपले हात स्वर्गातील देवाकडे उंच केलेले आहे, आपलं तोंड त्यांनी उघडलेलं आहे आणि देवाची ते स्तुती करत आहे. देवाला ते धन्यवाद देत आहेत, देवाचं नाव ते उंच करत आहेत, देवाचं ते गौरव करत आहेत. प्रियांनो आणि प्रियांनो, देव अशा लोकांच्या जीवनात अद्भुत काम करतो. ज्यावेळेस आपल्या घरात एखादी दुःखद घटना घडते त्यावेळेस तुम्ही काय करता प्रियांनो? होय प्रियांनो, दुःखद घटना घडल्यावर आपल्याला दुःख होणं स्वाभाविक आहे, परंतु देवाची इच्छा आहे त्या दुःखामध्ये देखील आम्ही त्याची स्तुतीच केली पाहिजे. योबाच्या जीवनात दुःखद घटना घडली. योबाने परमेश्वराला दंडवत घातलं आणि परमेश्वराच्या नावाची त्याने स्तुती केली. परमेश्वराला त्याने धन्यवाद दिले. हालेलुया, हालेलुया. अशीच देवाची स्तुती आम्ही केली पाहिजे. आणि देवाची स्तुती मध्ये सामर्थ्य आहे. ज्यावेळेस आपण देवाची स्तुती करतो, देव त्याचं अलौकिक सामर्थ्य प्रगट करतो. देव त्याचं अलौकिक सामर्थ्य आणि ते सामर्थ्य एवढं महान आहे प्रियांनो. तुमच्या जीवनातली बंधनं कितीही मजबूत असू द्या, ते उकडून फेकण्याचं सामर्थ्य त्या देवाच्या स्तुतीमध्ये आहे. हालेलुया. मला माहित नाही तुमच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारची बंधनं आहेत. कदाचित प्रियांनो एखाद्या आजाराचं बंधन असेल, कदाचित प्रियांनो एखाद्या दुष्ट आत्म्याचं बंधन असेल, कदाचित प्रियांनो एखाद्या शापाचं बंधन असेल ज्यामुळे आपल्याला मुलबाळ होत नाही. कदाचित प्रियांनो आपल्या जीवनामध्ये एखादं दुःखदायक असं बंधन असेल की ज्यामुळं त्या बंधनामुळं तुम्ही जखडले गेलेले आहात, तुम्ही देवासाठी काही करू शकत नाही. परंतु ज्या वेळेस तुम्ही देवाची स्तुती कराल ना प्रियांनो, तुमच्या त्या मध्यरात्रीच्या वेळेस, त्या दुःखाच्या काळ्या कुट्ट अंधारामध्ये ज्या वेळेस तुम्ही देवाची स्तुती कराल, त्यावेळेस देवाचं अलौकिक सामर्थ्य तुमच्या जीवनावर उतरून येईल आणि देव तुमच्या जीवनातले सर्व बंधनं, प्रियांनो, देव तुमच्या जीवनातले सर्व बंधनं तोडून टाकल्याशिवाय देवाला शक्य आहे प्रियांनो. देव हे करू शकतो. आणि प्रियांनो, किती महान आहे अद्भुत कार्य पौल आणि सिलासच्या जीवनामध्ये झालेलं आहे. पहा देवाचं सामर्थ्य किती महान आहे. ज्यावेळेस देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी उतरून आलं त्यावेळेस
बंदीशाळेचा पाय डगमगले. मोठा भूमिकंप झाला आणि बंदीशाळेचे पाय डगमगले. बंदीशाळेचे पाय डगमगले, हादरले. ही बंदीशाळा किती मजबूत असेल, तिचा पाया किती मजबूत असेल, देवाच्या सामर्थ्यापुढे ती बंदीशाळा हादरून गेली. आणि दुसरा एक मिराकल त्या ठिकाणी झाला. त्या बंदीशाळेचे ते मजबूत लोखंडी दरवाजे उघडले गेले. आणि तिसरा चमत्कार असा झाला, ज्यांना बंद करण्यात आलं होतं, ज्यांच्या पायामध्ये खोड्यामध्ये ज्यांना बंद करण्यात आले होते, त्यांचे बंद देखील उघडले गेलेले आहे, ते मुक्त झालेले आहे. फार मान असं कार्य त्या ठिकाणी झालेलं आहे प्रियांनो. कोणता अधिकारी त्या ठिकाणी आला नाही, कोणता व्यक्ती त्या ठिकाणी आला नाही. सर्व समर्थ परमेश्वराचं सामर्थ्य त्या ठिकाणी उतरलं गेलं आणि परमेश्वराच्या अलौकिक अद्भुत सामर्थ्याने प्रियांनो बंदीशाळेतील जे पाय होते ते डगमगले गेले, हादरली बंदीशाळा. बंधन तुटले गेले, बंदीशाळेचे दरवाजे उघडले गेले. हे सामर्थ्य आहे मध्यरात्रीच्या स्तुतीमुळे रिलीज होणार देवाचं हे सामर्थ्य आहे. तुमच्या जीवनातील मध्यरात्र, काळी रात्र, तुम्ही या तुमच्या जीवनातील दुःखमय दिवस ही तुमच्यासाठी मध्यरात्रीसारखी आहे. असं कित्येक लोक बोलताना मी ऐकलेलं आहे की रात्र वैऱ्याची आहे. होय, ही रात्र वैऱ्याची आहे, परंतु या वैऱ्याच्या रात्रीमध्ये, या दुःखाच्या दिवसामध्ये, या क्लेशाच्या दिवसामध्ये, या संकटाच्या दिवसामध्ये ज्या वेळेस तुम्ही देवाची स्तुती करताल, त्यावेळेस देवाचं सामर्थ्य तुमच्या जीवनावर रिलीज होईल आणि तुमच्या जीवनातली बंधनं गळून पडतील, तुमच्या जीवनातील बंधनं तुटली जातील. देव हे कार्य तुमच्या जीवनामध्ये करू शकतो. होय, मध्यरात्रीची स्तुती देवाचं अलौकिक हस्तक्षेप आकर्षित करते. मध्यरात्रीची स्तुती देवाचं अलौकिक हस्तक्षेप आकर्षित करते आणि तुमच्या जीवनातील बंद असलेले दरवाजे देव तुमच्यासाठी उघडतो. तिसरी जी स्तुती आहे ही युद्धातील केलेली स्तुती. तुमच्या जीवनातील लढाईमध्ये, लढाईच्या वेळेस केलेली स्तुती. आता तुम्ही म्हणाल की ही कोणती स्तुती आहे? होय प्रियांनो, आपल्या जीवनात आपल्याला असंख्य लढाया लढाव्या लागतात आणि लढाया लढताना कुणी देवाची स्तुती करायची आठवण होत नाही. लढाया लढताना प्रत्येकाला आपल्या पुढे एक उद्दिष्ट असतं आणि प्रत्येक व्यक्ती त्या आपल्या समोर असलेल्या उद्दिष्टाकडे पाहत असतो आणि आपली लढाई लढत असतो. परंतु आपल्या जीवनातील लढाईच्या वेळेस देखील आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. हालेलुया. हो, ज्या वेळेस तुम्ही देवाची तुमच्या जीवनातील लढाईच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही देवाची स्तुती करता, त्यावेळेस तुमची लढाई देव म्हणतो ती आता मी लढणार आहे, आता मी ती माझ्या हातात घेतली आहे. लढाईच्या वेळेस देवाची स्तुती करायची आठवण कोणाला होत नाही. आणि लढाईच्या वेळेस आपल्या जीवनात ज्यावेळेस लढाईची वेळ असते, लढाई म्हणजे ती युद्धभूमीवरची लढाई नाही, वेगवेगळ्या लढाया आपल्या जीवनात दररोज कराव्या लागतात. आणि या लढाईच्या वेळेस आपण काय म्हणतो, देवा मीच का तुला सापडलो, मीच का, माझीच लेकरं का, माझीच पत्नी का, माझंच कुटुंब का, मीच का देवा, मी त्या दुःखातून जावं का, मी त्या संकटाचा सामना का करावा. काय लोक कुरकुर करतात, काय लोक तक्रार करतात प्रियांनो. परंतु लढाईच्या वेळेस देवाची स्तुती करून पहा, काय चमत्कार होतो. लढाईच्या वेळेस देवाची स्तुती करून पहा. दुसरे
आपण वाचूया दुसरे इतिहास 20वा अध्याय. दुसरे इतिहास 20वा अध्याय आणि यातील काही वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं की मोवाबी, अम्मोनी आणि मौन्यातले कित्येक लोक यहोशाफाटावर चालून आलेले आहेत. आणि यहोशाफाटास खबर मिळाली की आराम देशाच्या दिशेने एक मोठा समूह तुझ्यावर चाल करून येत आहे. ती त्याची वास्तविक लढाई आहे. प्रियानो, एकाच वेळेस 3-3 शत्रू, मोठा जमाव त्यांच्यावर चाल करून येत आहे. अशा वेळेस यहोशाफाटाने काय केलं? यहोशाफाट देवाला शरण गेला. त्याने सर्व यहुद्यांनी उपवास आणि प्रार्थना करावी असं फरमान काढलं. सर्व यहुद्यांना त्यांनी संघटित केलं आणि मग काय केलं प्रियानो? देवाचा मेसेज त्यांना मिळाला. देव त्यांना म्हणाला की हे युद्ध आता मी लढणार आहे. 20वा अध्याय 17व्या वचनात देवाचा मेसेज त्याला मिळतो. देव त्याला म्हणतो, या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. हो, किती मान मेसेज, एक वचन मिळालेला आहे. देव त्याच्या लोकांना म्हणतो, या लढाईत तुम्हाला लढावे लागणार नाही. ये यहुदा, हे यरूशलेमा, तुम्ही स्थिर उभे राहा. घाबरून जाऊ नका. तुमचा थरकाप होऊ देऊ नका. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमची झोप उडू देऊ नका. या लढाईत तुम्ही स्थिर उभे राहा. परमेश्वर तुमचे कसे तारण करेल ते पहा. घाबरू नका, कचरू नका. उद्या त्याचवर चाल करून जा, कारण परमेश्वर तुम्हा बरोबर आहे. आणि या लढाईला जाण्या अगोदर 21व्या वचनात आपण पाहतो, या देवाच्या लोकांनी परमेश्वराला धन्यवाद दिले. परमेश्वराला धन्यवाद दिले. परमेश्वराची स्तुती केली. अहो, लढाईच्या वेळेस तुम्ही काय करता? लढाईच्या वेळेस तुम्ही कोणाकडे जाता? लढाईच्या वेळेस तुमची परिस्थिती कशी असते? तुमची मनस्थिती कशी असते? तुमच्या जीवनातील लढाईच्या वेळेस तुम्ही कुठे कुठे जाता प्रियानो? तुमच्या जीवनातील लढाईच्या वेळेस प्रियानो, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. सर्व समर्थ परमेश्वराकडे या आणि त्या परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करा. धन्यवाद करा प्रियानो. मग काय होईल? तुमची लढाई देव तुमच्यासाठी करेल. हालेलुया. तुमचा शत्रू किती मोठा असू द्या, तुमची लढाई किती मोठी असू द्या, 3-3 शत्रू असू द्या किंवा 10-10 शत्रू असू द्या आणि जमाव किती मोठा असू द्या, देव म्हणतो तुम्हाला लढावे लागणार नाही. इट इज प्रॉमिस. देवाने विश्वासणाऱ्या लोकांना, देवाने त्याच्या लोकांना, प्रार्थना करणाऱ्या लोकांना, त्याची स्तुती करणाऱ्या लोकांना दिलेलं हे प्रॉमिस आहे, हे वचन आहे. देव त्याच्या लोकांना लढू देत नाही. देव म्हणतो ती लढाई मी नाही. आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, देव लढला, प्रचंड भूमी हादरून टाकली. देवाच्या आत्म्याने प्रियानो त्या ठिकाणी कार्य केलं. आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच ज्यावेळेस इस्रायल लोक उठून पाहतात देवाची स्तुती केल्यावर, तर सगळ्या जमिनीवर प्रेतेच प्रेते पडतात. देव त्याच्या लोकांसाठी लढला. देव तुमच्यासाठी पण लढायला तयार आहे. परंतु तुमच्या जीवनातील लढाईच्या वेळेस देखील तुम्ही देवाची स्तुती करा. हालेलुया. लढाई एकटेच लढू नका प्रियानो. देव म्हणतो
ती लढाई मला लढायची आहे. देव नेहमी आपला सेनापती आहे. होय, तुमच्या शक्तीने, बुद्धीने, युक्तीने, धनाने तुम्ही लढताल तर तुम्ही पराजित होता. पण तुमची लढाई जर तुम्ही देवाच्या हातात देता, देव तुमच्यासाठी लढाईमध्ये देखील देवाची स्तुती करा. पहा, स्तोत्र संहिता 24 फार सुंदर वचन परमेश्वराने मला दिलेलं आहे. स्तोत्र संहिता 24 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, पहा स्तोत्र संहिता 24 आणि 7 आणि 8 वचन असं म्हटलेलं आहे, अहो वेशींनो उन्नत व्हा, अहो वेशींनो उन्नत व्हा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आहे. याचा अर्थ काय? अहो वेशींनो उन्नत व्हा, पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे देवाची इच्छा आहे की विशीच्या आतमध्ये राहणाऱ्या लोकांनी त्याची स्तुती करावी, त्याला धन्यवाद द्यावे. आणि मग काय होईल? 8व्या वचनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं, मग तुम्ही देवाची स्तुती कराल, देवाला धन्यवाद देताल, तर हा प्रतापशाली राजा आत येईल. असं लिहिलं आहे. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान आणि पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच ना. या बलवान आणि पराक्रमी परमेश्वराला तुमच्या वेशीमध्ये, प्रियांनो, तुमच्या वेशीत त्याने यावं, तुमच्या दारातून तुमच्या जीवनात त्याने हस्तक्षेप करावा असं आपल्याला वाटत असेल तर त्या वेशीसारखं स्वतःला उन्नत करा, म्हणजे त्याची स्तुती करा, उच्च स्वराने त्याला धन्यवाद द्या, त्याचं गौरव करा. मग हा प्रतापशाली राजा आतमध्ये, आणि he will fight for you, तो तुमच्यासाठी लढेल. होय प्रियांनो, देवाची स्तुती केल्यामुळे शत्रूविषयी असलेला भय संपुष्टात येते. तुम्ही बघा, तुमच्या जीवनात ज्यावेळेस तुम्हाला खूप टेन्शन असतं ना, भीती असते तुमच्या शत्रूची, त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही देवाची स्तुती कराल ते भय संपुष्टात येईल आणि पवित्र आत्मा तुमच्या जीवनात काम करेल आणि पवित्र आत्मा तुमच्यासाठी लढेल. हे देव करू शकतो. चौथी देवाची स्तुती आहे ती म्हणजे गरजेच्या वेळेस केलेली देवाची स्तुती. गरजेच्या वेळेस आपण कोणापुढे जातो, कुठे जातो? गरजेच्या वेळेस आपण बऱ्याच वेळेस मनुष्यावर भरोसा ठेवतो. होय, बायबल आम्हाला सांगतं तुमच्या गरजेच्या वेळेस जो मनुष्यावर भरोसा ठेवतो तो शापित आहे. तुमच्या गरजेच्या वेळेस परमेश्वरावर भरोसा ठेवा. आमेन. परमेश्वरावर भाव ठेवा. तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता आणि ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करता, परंतु देवाची इच्छा आहे प्रियांनो की तुम्हाला जी गोष्ट पाहिजे त्याबद्दल तुम्ही देवाची स्तुती करा. ती गोष्ट मिळाली आहे म्हणून देवाला धन्यवाद द्या. डॉक्टर पॉल यांनीचो यांचं जर तुम्ही बायोग्राफी जर आपण त्यांची वाचली, देवाचे महान सेवक दक्षिण कोरियातील देवाचे अभिषिक्त दास यांची बायोग्राफी जर वाचली तर त्यांच्या बायोग्राफीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट, एखादी छोटी सायकल असू द्या, गाडी असू द्या, टेबल असू द्या किंवा त्यांचं प्रार्थना मंदिर असू द्या, चर्च असू द्या, प्रत्येक गोष्ट देवाच्या स्तुतीद्वारे त्यांना प्राप्त झाली. ती गोष्ट मिळण्या अगोदरच ती गोष्ट त्यांना प्राप्त झाली आहे असा विश्वास ठेवून
करून त्यांनी देवाची स्तुती केली आणि ती गोष्ट त्यांना प्राप्त झाली. हालेलुया. मार्काच्या शुभवर्तमानामध्ये देवाने आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही एखादी गोष्ट मागण्यापूर्वीच तुम्हाला मिळाली आहे असा विश्वास ठेवा, म्हणजे ती तुम्हाला मिळेल. आमेन. ती मिळण्याची वाट बघू नका. गरजेच्या वेळेस देवाची स्तुती करा. एखादी गोष्ट मिळण्यापूर्वीच देवाची स्तुती करा. देवाची ती इच्छा आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताला 5,000 लोकांना खाऊ घाला, जेवण द्यायचं होतं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितलं की यांना तुम्ही जेवायला द्या. प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य बिचारे आपल्यासारखेच विचार करणारे होते. ते म्हणाले आम्ही कुठून देणार. त्यांनी नकारात्मक विचार करायला सुरुवात केली. नकारात्मक विचार करणाऱ्याला काही मिळत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचे विचार हे पॉझिटिव्ह होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी ज्यावेळेस शोध केला त्यावेळेस त्यांना एक लहान मुलगा आढळला ज्याच्याजवळ 5 भाकरी आणि 2 मासे होते. आणि मग हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य म्हणाले एवढंच आहे बाबा आमच्याजवळ, एवढंच आहे. ह्या इथे एक मुलगा आहे त्याच्याजवळ एवढंच आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं, ते 5 भाकरी आणि 2 मासे आपल्या हातात घेतले आणि ईशोपकार स्मरण करून त्यांनी ती वाढायला सुरुवात केली. ज्यावेळेस ईशोपकार स्मरण करून ती वाढायला सुरुवात केली त्याचं मल्टिप्लिकेशन झालं, त्याचा गुणाकार झाला. ती भाकर गुणाकार पद्धतीने वाढत गेली. 5,000 पुरुष जेवले. स्त्रिया आणि मुलांची संख्या वेगळी होती, ते पण जेवले. आणि सगळे जेवून तृप्त झाल्यानंतर 12 टोपल्या उरल्या. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने उपकार स्मरण केलं, त्याची स्तुती केली, देवाने स्वर्ग उघडला. 5 भाकरी आणि 2 मासे देवाने आशीर्वाद दिले. हालेलुया. ईशोपकार स्मरण करा, देवाची स्तुती करा. एखादी गोष्ट मिळण्या अगोदरच देवाला धन्यवाद द्या. आरोग्य दिल्यावर देवाला धन्यवाद देणारे पुष्कळ आहे. एखादी गोष्ट मिळाल्यावर देवाचे आभार मानणारे, स्तुती करणारे पुष्कळ आहेत प्रियांनो. परंतु एखादी गोष्ट मिळण्या अगोदरच देवाला धन्यवाद देणारे लोक बना, मग देवाच्या आशीर्वादाचा अनुभव आपल्या जीवनात. आमेन. पहा, देवाचं वचन आम्हाला सांगतं की स्तोत्र संहिता 65 आणि 1 मध्ये देव म्हणतो, हे देवा सियोनात तुझी स्तुती होते, सियोनात तुझी स्तुती होते आणि तू केलेल्या नावासाठी केले तेथे होते. सियोनात स्तुती केव्हा होते माहिती का? ज्यावेळेस या पृथ्वीवर देवाचे लोक स्तुती करतात ना, त्यावेळेस सियोनात देवाची स्तुती होते आणि देव या पृथ्वीला देखील आशीर्वाद देतो. आमेन. हालेलुया. स्तोत्र संहिता 65 मध्ये असं लिहिलेलं आहे, देव पृथ्वीचा समाचार घेतो, देव ती भिजवतो, देव तिला फलद्रूप करतो, देव नद्या जलपूर्ण करतो आणि भूमी तयार करून ती मनुष्यास धान्य पुरविते. ज्यावेळेस सियोनामध्ये देवाची स्तुती होते त्यावेळेस देव पृथ्वीला आणि पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देव आशीर्वाद देतो. 5वी स्तुती आहे प्रियांनो, ही प्रेमाची स्तुती आहे. लव्हिंग प्रेज. होय, स्तुती सगळी प्रेमानेच केली जाते, परंतु ही वेगळ्या प्रकारची स्तुती आहे. प्रेमाची स्तुती म्हणजे काही वेळेस आपण देवाची स्तुती कशी करतो, देवाने तुम्हाला नोकरी दिली, आपण देवाची स्तुती करतो, देवाचे आभार मानतो. तुम्हाला देवाने तुमचा व्यवसाय आशीर्वादित केला, तुम्ही देवाच्या मंदिरात येता, देवाची स्तुती करता, देवाचा आभार. तुम्हाला काहीतरी मिळाल्यावर तुम्ही देवाची स्तुती करता, देवाचा आभार मानता. किंवा देवाने तुमच्यासाठी काहीतरी केल्यावर तुम्ही देवाची स्तुती करता, देवाचे आभार मानता. पण देवाने तुमच्यासाठी काहीच केलं नाही तरी त्याच्यावरील प्रेमापोटी ज्यावेळेस तुम्ही त्याची स्तुती करता, ती एक प्रेमाने केलेली स्तुती आहे, देवावरील प्रेमापोटी केलेली स्तुती आहे. आणि प्रियांनो, प्रेम
देवावर असं करा की तुमच्या कंगालपणात देखील तुम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. तुमच्या दुःखाच्या वेळेस देखील तुम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. तुम्हाला ज्यावेळेस डॉक्टर एखादा भयंकर आजाराविषयी तुम्हाला कल्पना देतात त्यावेळेस देखील तुम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला वेदना आहेत, त्रास आहेत, तुम्हाला जखमा झालेल्या आहेत, तुम्हाला भयंकर दुःख झालेलं आहे, अशा वेळेस देखील तुम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. ही स्तुती योबाकडून शिका. हालेलुया. देवावरील प्रेमापोटी त्याने देवाची स्तुती केली. काय होतं? सगळं गमावलं त्याने. त्याचे मुलं बाळ गमावले, त्याचं घरदार गमावलं, त्याची संपत्ती गेली, त्याचे गुरंढोरं गेले, सगळं काही गेलं. त्याची पत्नी पण त्याला म्हणत आहे की देवाचं नाव काय तुम्ही घेत बसला? तुम्ही देवाचं नाव घेणं सोडून द्या आणि तुम्ही मरून जा. अशाही परिस्थितीमध्ये हा देवाचा दास योग हा देवाची स्तुती करत आहे. हा देवाला धन्यवाद देत आहे. ही देवावरील प्रेमापोटी केलेली देवाची स्तुती आहे. होय. देवाची आज्ञाच आहे आपल्याला की तू आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. आणि पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती करायची असेल ना तर तुमच्या दुःखात, त्या दुःखाच्या खाईत, त्या नाशाच्या खाचेत असताना देवाची स्तुती करा. देवाची स्तुती स्वर्गात जाईल आणि देवाचे आशीर्वाद घेऊन तुम पृथ्वीवर येईल. आमेन. स्तुति आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर ही स्तुती वर जाऊ द्या प्रियांनो. देवावरील प्रेमापोटी अंतःकरणापासून, हृदयापासून केलेली स्तुती. ते मला दाविदाचं उदाहरण मला आठवतं. दाविदाने जी स्तुती केली ना, त्याने कोणाचा विचार केला नाही. मी राजा आहे, माझ्याजवळ पद आहे, प्रतिष्ठा आहे, पैसा आहे, मी आता सर्वसामान्य व्यक्ती राहिलेलो नाही, मी मोठ्या महावीरावर जय मिळवलेला आहे, मी थोर व्यक्ती आहे आणि मला आता असं नाचणं सोडणार नाही. देवाचा कोश आणत असताना तो बेभान झाला. आपल्या अंगातली वस्त्र त्याने काढली आणि बेभान होऊन देवावरील प्रेमापोटी दाविदाने नाचून देवाची स्तुती केली. ही पाहून त्याची मिखल त्याला मूर्खात काढत राहिली, त्याच्यावर हसत राहिली. या मिखलेला, त्याच्या पत्नीला हा दावीद राजा तुच्छ वाटू लागला, पण देवासाठी तो फार तुच्छ होता. देवासाठी तो श्रेष्ठ ठरला. हालेलुया. जगातील लोक तुम्हाला काय बोलतात, जगातील लोकांची तुमच्याविषयी काय भावना आहे, प्रियांनो याचा विचार करू नका. मला आठवतं प्रियांनो, माझ्या चर्च मध्ये एक ब्रदर असायचे. आता काही दिवसापूर्वीच ते प्रभूकडे त्यांना बोलावणं आलं आणि ते प्रभूकडे गेले. परंतु ज्यावेळेस चर्च चालू असताना, देवाची स्तवन चालू असताना, ज्यावेळेस ते दरवाजात पाय ठेवायचे, टाळ्या वाजवतच ते देवाच्या मंदिरात यायचे, गाणे गात आणि देवाच्या मंदिरात तिथूनच देवाची स्तुती करताना समोर मी पाहायचो ते लांबूनच देवाची स्तुती करत देवाच्या मंदिरामध्ये येत आहे. हा आवेश, हे प्रेम आमच्या देवाविषयी असलं पाहिजे. कोणीतरी सांगतंय म्हणून तुम्ही देवाची स्तुती करताय, कोणीतरी तुम्हाला म्हणतंय कर देवाची स्तुती. आता हात वर करा आणि मग जीवावर आल्यासारखं हात वर करायचं. आता टाळ्या वाजवा, मग जीवावर आल्यासारखं टाळ्या वाजवायच्या. आता वाद्य वाजवा, मग जीवावर आल्यासारखं वाद्य वाजवायचं. आता नाचा, मग जीवावर आल्यासारखं कसं तरी नाचायचं. अशी देवाची स्तुती करू नका प्रियांनो. देवावरील प्रेमापोटी, भयंकर प्रेमापोटी आपल्या अंतःकरणापासून, आपल्या हृदयापासून ते देवाची स्तुती करा. ते देवाचं नाव उंच करा प्रियांनो. त्या सर्वश्रेष्ठ परमेश्वराला तुमच्या ओटाचं फळ स्तुतीचा यज्ञ सादर करा. मग त्याचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये
हालेलुया. हालेलुया. काय कराल प्रियांनो देवाची स्तुती करण्यासाठी? सगळ्यात पहिली गोष्ट, देवावर मनापासून प्रेम करा आणि देवाला संतुष्ट करण्यासाठी जगण्याचा विचार करा. तुमच्या जीवनातील कोणत्याही दुःखदायक प्रसंगामधून तुम्ही जात असलात तरी हरकत नाही, तुमच्या अंतःकरण देवाच्या स्तुतीसाठी तयार ठेवा. आमेन. तिसरी गोष्ट, देवाचा चांगुलपणा स्वीकारा सर्व परिस्थितीमध्ये. काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात, आम्हाला नाही आवडत, मग आम्ही म्हणतो नाही, देव चांगला आहे, देवाचा चांगुलपणा स्वीकारा. काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध जरी झाल्या, तुम्हाला न आवडणाऱ्या झाल्या, तरी पण देवाचा चांगुलपणा स्वीकारा. चौथी गोष्ट, तुमचं उद्दिष्ट हे स्वर्ग ठेवा. तुमचं उद्दिष्ट स्वर्ग ठेवा. पृथ्वीवरील गोष्टीकडे आपलं चित्त लावू नका. ते पृथ्वीवरील गोष्टीकडे लावतात ना, ते पृथ्वीवरील गोष्टीतच आपलं मन भरून होतात, तिथंच ते एन्जॉय करतात. त्यांचं लक्ष देवाकडे गोष्टीकडे नसतं. त्याच्यामुळं ते मनापासून देवाची भक्ती करू शकत नाही, देवाची स्तुती करू शकत नाही. होय, आणि प्रार्थनामय जीवन जगा. देवाची स्तुती तुम्हाला करायची तर तुमचं जीवन प्रार्थनामय असलं पाहिजे. निश्चित देवाची स्तुती करा आणि प्रार्थनेच्या नावाने बोंबाबोंब असं तुमचं जीवन असतं. प्रार्थनामय जीवन जगा. प्रार्थनामय जीवन जगणारे लोकच देवाची स्तुती करू शकतात. हालेलुया. प्रियानो, जास्त वेळ घेत नाही. आणि प्रियानो, काय आपल्या अंतःकरणाचा आपण विचार करूया. काय मी देवाची स्तुती करणारा व्यक्ती आहे काय? मी देवाचं स्तवन करते काय? माझ्या ओठात देवाची स्तुती असते काय? मी माझ्या ओठाने मी देवाला धन्यवाद देते काय? देवाचे आभार मानते काय? माझे ओठ देवाच्या स्तवनासाठी मी उपयोगात आणते काय? आम्ही कोणकोणत्या परिस्थितीमध्ये देवाची स्तुती करते? जेव्हा चांगलं झालं त्याच वेळेस मी देवाची स्तुती करते का? चांगलं असो किंवा वाईट असो, देवाची स्तुती करा, कारण देवाची तुमच्यासाठी हीच सर्वश्रेष्ठ इच्छा आहे. आपण प्रार्थना. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे आभार मानतो, आम्ही तुझा उपकार स्मरण करतो. प्रभू, तुझ्या वचनातून तुझ्या स्तुतीचं सामर्थ्य तू आम्हाला प्रगट केलेलं आहे. आमच्या जीवनाद्वारे, आमच्या ओठाद्वारे, आमच्या अंतःकरणाद्वारे, आमच्या अंतर्यामाने, आमच्या अंतःकरणाने आम्ही तुझी स्तुती केली पाहिजे. स्तोत्र संहिता 103 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. होय प्रभू, तो जीव आणि अंतर्याम आमच्या स्तुतीमध्ये असला पाहिजे. आणि आम्ही कोणकोणत्या गोष्टीसाठी स्तुती करावी हे स्तोत्र 103 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. तुझं वचन आम्हाला सांगतं, जशी प्रभू तुझी दया, जशी आकाश पृथ्वीवरून आकाश जेवढं उंच आहे तेवढी तुझी दया आमच्यावर मोठी आहे. आणि पूर्वेपासून पश्चिम जेवढी दूर आहे तेवढे तू आमच्या अपराधापासून दूर केलेले आहे. या सगळ्या गोष्टीचं स्मरण ठेवून आम्ही तुझी स्तुती प्रामाणिकपणे आमच्या अंतःकरणाने करावी. उठताना स्तुती करावी, बसताना आम्ही स्तुती करावी, झोपताना आम्ही स्तुती करावी, बोलताना आम्ही स्तुती करावी, काम करताना आम्ही स्तुती करावी, आमच्या दुःखात आम्ही स्तुती करावी, आमच्या आजारात आम्ही तुझी स्तुती करावी. यासाठी तू आमचं सहाय्य करतात. तुझी स्तुती करणारे लोक तू आम्हाला आम्ही सर्वजण तुझ्या हातात. धन्यवादासाठी येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना विनंतीसह केली म्हणतोय. आमेन. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र माने. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर तमास जसे आमच्या वयासंस्कृत्या तसेच नमाज परिश्रम नको तर आम्हाला स्वर्गात वाचवायचं. कारण की राज्य सामर्थ्याने करतो सर्व काळ तुझीच आहे. तुम्हाला शांती असो, तुम्हाला सर्वांचं कल्याण असो. आणि आता आपल्या देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची विपुल कृपा, पवित्र आत्म्याची आनंद आहे, गोड अतूट सहभागिता तुम्हा सर्वांसह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जयकार. आमेन.